गाइस, स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आलो गावाला आणि म्हणजे बालपण माझं इथंच झालं. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. शाळा, गाव वगैरे सगळं, घर वगैरे, आमची वाडी कुठून स्टार्ट वगैरे होते सगळं दाखवणार. माझी शाळा म्हणजे 5वी ते 10वी मी या शाळेत शिकलो. आणि हा मुंबई गोवा हायवे इथून म्हणजे एक्सलपाटा आहे, तिथून आज जायचं राईट साईडला आणि तिथून एकदम स्ट्रेट. गाईज हे आमच्या वाडीचं मंदिर साईबाबांचं. आणि हे आमच्या वाडीची स्टार्टिंग इथपासून होते. इथून आमची वाडी स्टार्ट होते. आणि हे एक दुकान आहे. गाईज हे बघा, गावातलं घर छोटं आहे पण एक नंबर हा भाषा आहे. आणि समोरच आत्याचं घर आहे आणि साईडला अशी घर आहेत आजूबाजूला. आणि सूरजच्या यांची चाळ बांधतात. म्हणजे घराच्या साईडलाच आमचा परसावन हा इथं भाजी वगैरे करते. ही माझी आजी. आणि ही खोपट आहे आमची लाकडांची वगैरे. नीट टाक जरा. आई इथं भाजी करते. आणि पावसाळ्यात आम्हाला बाहेर जायची गरजच नाही, आईच भाजी वगैरे करते. आणि हे आमचं ग्राउंड, इथं आम्ही खेळायचो लहानपणी. आत्ता कोण एवढे पोरं नाहीत तशी. हे आमचं ग्राउंड. गाईज ही माझी शाळा. आणि आता पूर्ण डेव्हलप वगैरे केले. 1ली ते 5वी मी इथे शिकलो. 1ली ते 4थी इथे शिकलो मी. पूर्ण डेव्हलप वगैरे केले, कलर वगैरे मारलाय. आणि इथं पहिले लादी वगैरे काय नव्हती, असंच म्हणजे मातीच होती. चित्र वगैरे काय नव्हते पहिले. आणि हे काकाचं घर, ते पण काकाचंच घर. आणि आमच्याकडे सगळे नातेवाईकांचीच घर आहेत अशी. बाहेरचे असं म्हणजे सगळे नातेवाईकच आहेत. आणि आता जाऊ आपण सूरजच्या घरी. सूरजचं घर दाखवतो तुम्हाला. आता इथलं दुकान म्हणजे दुपारचं असं बंदच असतं. आणि हे सूरजचं घर. तर म्हणजे असं कोण राहत नाही. आणि फक्त काका काकीच त्याचे असतात आणि आजी आजोबा. आमच्या वाडी एकदम असं दुपारचं सामसूम आहे. कारण आता कोण पोरं वगैरे एवढी नाहीत. गणपतीला येतात सगळी. गणपतीला माझ्या नुसता धुडगूस असतो गावात. आणि आमची अशी सुंदर वाडी आहे. छोटी नाही, मोठी आहे तशी. अजून म्हणजे फिरलं तर भरपूर आहे. बघा तिकडून असं यायचं हा रोड. आणि हे आमचं घर. आणि इकडं खाली एक दुसरी वाडी आहे गोरेवाडी म्हणून. तो गोरेवाडीत रस्ता जातो. आणि अशा आजूबाजूला कंपनी वगैरे आहेत. आणि ही गाडी वगैरे. आणि इकडे जास्त म्हणजे असे चाळ जाते. आत्याचं घर वगैरे आहे, असा विषय आहे. आणि हे माझं घर आहे. काय आता झालं घरी गावावरून फिरून वगैरे झालेलं आहे. हॅलो गाईज, आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही जातोय विसाव्याला. आणि हा बारक्याचा कॅमेरा, त्याचं काहीतरी ब्लॉग करायचं आहे, त्याच्यामुळे मी विसाव्याला जातोय. आणि क्लायमेट पण असं बघायला जातोय. मी, ओंकार, भाऊ आणि अजय, आम्ही 4 जण जातोय. भाऊ आलाय, हा बघा बाईले. आणि ओंकार आणि अजय तिकडूनच येणार आहेत डायरेक्ट. रे काही चप्पल घालायचाच विसरलो. आई शपथ नाही आणली. आम्ही चप्पल घालून आलो. आयुष्यात टेन्शन असलं ना असं विसरपणा होतो. तर काय बारक्या पोरांना काय समजणार. गाडी रेडी वगैरे झालो आहे. गाडी बारक्या आणि मी वाईड अँगलने घे व्हिडिओ. रेडी वगैरे झालो आहे. आणि आता डायरेक्ट कुठं जायचं? कुठं जायचं? इकडनं काढू व्हिडिओ. आणि आता जायचं आहे परशुराम घाटात. अरे एकदम उर्फी जावेद. दाखव कसं आलं. 199च्या ग्रुपमधून आम्ही नवीन चष्मा मार्केटमध्ये लवकर घेऊन येतोय. एक कांडीचा गाईचा चष्मा फक्त 599 रुपये आहे. आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल तर आपल्या बारक्याला मेसेज करा. छोटू आपला डिलेव्हरी बॉय आहे घरातला. सगळे आले. आपला पेंग्विन आलेला आहे. आणि आता सगळे डायरेक्ट सवत साड्यावर. हा आपल्या हा भालेकरचं घर ना. हा भालेकरचा घर. आणि आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप सवत साडा. काय डोंगर नुसता फॉग.
आलोय 7:15 एक नंबर. एवढं पाणी नाही पण ठीक आहे. वरती आलोय 7:15. पहिली नसपटी पडता पडता वाचली. पहिली नसपटी लागणार होती. ओहो मागच्या वर्षी मी या स्पॉटलाच पडलेलो. इथे नाही पुढे पडलेलो आणि बेकार लागलेला तेव्हा. आतमध्ये टाक डिकीत. आणि आता अजय पडता पडता वाचलाय. सॉरी गाईज, माझ्या चप्पलची ग्रीप गेली असलेली. आणि गाईज तुम्हाला दाखवतो आता मी कुठं पडलेलो. छोटं पकड जरा. अरे इथेच पडलेलो मी. नाही वेट गाय सीधा खाली कॉर्नरला पडलेलो. ह्या स्पॉटलाच पडलेलो मी. आणि तिथं 2 पोरं होती बेकार हसत होती माझ्यावर. बघा आता जरी पडला तर आम्ही त्या स्पॉटला पडले. माझ्या आता तुम्हाला मासे दाखवतो. 7:15 मासे हे आहेत. मासे चला मी आलो नाही. मासे गायब झाले. इथं वरती होते मासे, मोठे मोठे होते. कुठं आहेत? अरे ते काय छोटे छोटे मासे आहेत एकदम. राहू दे, मला पण दिसत ना, तुम्हाला पण नाही दिसणार. एवढा काय विषय नाही. इथे बघा कसं हे काय प्रेग्नेंट बाईच आहे. अरे या ना आजा पाण्यातून. हे बघा काय जिथं झालेला फिरून वगैरे. आणि बघा किडे बघा, अंगात किडे फक्त बघा. अरे काय आपण तहसीलदार आहात, आपण ब्लॉगर आहात, काय करताय. गाईस फिरून वगैरे झालेला आहे आणि आता घरी. आणि पाहिल्या बघा. आय होप ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.